विश्व साहित्यरत्न, जगविख्यात साहित्यरत्न, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांना माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि प्रजासत्ताक जनता परिषदेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो. या देशातील दीनदलित, शोषित, कष्टकरी, कामगार, शेतकरी, उपेक्षित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी, सन्मानासाठी आणि न्यायासाठी लिहिणारा, बोलणारा आणि गाणारा एकुलता एक साहित्यिक आणि लोकसाहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. हे बहुजन समाजाच्या गुलामगिरीचं जग बदलण्यासाठी, ही दीन दलित, शोषित, कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित बहुजन समाजाच्या समस्याचं गाठोडं, हे गुलामगिरीचं जग बदलण्यासाठी हे गुलामगिरीचं जग बदलायचं असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचाच घाव घालावा लागेल. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले, जग बदल घालून घावं, गेले सांगून मला भीमराव. अण्णाभाऊ साठ्यांच्या आयुष्याची सांगता ही निळ्या झेंड्याखाली झाली. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं हे सांगणं गरजेचं आहे. हा संदेश समाजापर्यंत, मातंग समाजापर्यंतच नाही तर तो बहुजन समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे की आंबेडकरवादी साहित्याचा मानबिंदू म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आंबेडकरवादी साहित्याचा मानबिंदू आणि स्वाभिमानाचा मानकरी म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. अण्णाभाऊ साठ्यांच्या आयुष्याची सांगता ही निळ्या झेंड्याखाली झालेली आहे. आंबेडकरवाद आणि आंबेडकरी चळवळ, आंबेडकरवादी आंबेडकरवादी विचारानेच अण्णाभाऊ साठे यांना आयुष्याच्या शेवटी दिलासा आणि विश्वास दिलेला आहे. आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. काय आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं ते पूर्ण झालं नाही. त्या आत्मचरित्राचं नाव आहे की मृत्यूकडून जीवनाकडं. खरं तर आपला प्रवास आता मृत्यूकडे चाललेला आहे, पण अण्णाभाऊ साठेने आपल्या जीवनाचा सिद्धांत मांडताना, आत्मचरित्र लिहिताना हे नाव सुचलंय की मृत्यूकडून जीवनाकडे नावाचं आत्मचरित्र ते लिहायला बसले होते. 10, 15, 16 पानं लिहायला झाले होते. आणि अण्णाभाऊ साठे यांना पत्रकारांनी विचारल्यावर अण्णाभाऊ साठे म्हणतात की माझीची कम्युनिस्ट चळवळीमध्ये माझं गेल्यालं जे सारं आयुष्य हा माझा मृत्यू आहे. आणि मला कळल्याला आत्ता माझ्या आयुष्याच्या शेवटी मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. म्हणून मी माझं आत्मचरित्र लिहितो आहे आणि त्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूकडून जीवनाकडं. म्हणून आंबेडकरवाद या अण्णाभाऊ साठे यांच्या मृत्यूनंतरचं सुद्धा जीवन आहे. म्हणून मातंग समाजाने आंबेडकरवाद हा अण्णाभाऊंचं जीवन स्वीकारून अण्णाभाऊंच्या भूमिकेला, अण्णाभाऊंच्या विचाराला आणि अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाला अजरामर करायचा असेल तर आंबेडकरवादी विचार झाला मातंग समाजानं स्वीकारून आपल्याबरोबरच बहुजन समाजाच्या परिवर्तन चळवळीचं फार मोठं काम करावं. हीच खरी अण्णाभाऊ साठे यांना, हेच खरं अण्णाभाऊ साठे यांना खरं अभिवादन ठरेल. ते अण्णाभाऊ साठे यांचं आत्मचरित्र पूर्ण नाही झालं, परंतु अण्णाभाऊ साठे यांनी न लिहिलेलं जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र वाचायला सुद्धा आता शिकलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके, पोवाडे लिहिली, परंतु अण्णाभाऊ साठे यांना आत्मचरित्र लिहायचं होतं ते पूर्ण झालं नाही. त्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूकडून जीवनाकडं. ते आत्मचरित्र सुद्धा न लिहिल्यालं, अपूर्ण राहिल्यालं आत्मचरित्र अण्णाभाऊंचं हे मातंग समाजाने वाचलं पाहिजे. आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा
आंबेडकरवादी विचारानं भारल्यालं लिहिल्यालं आणि त्या क्रांतीचा संदेश देणारं ते आत्मचरित्र मातंग समाजाने ते वाचलं पाहिजे आणि आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा घेऊन आंबेडकरवादी चळवळीचा जनाधार आणि सहभाग नोंदवून जनाधार बनवून व्यवस्थेच्या विरोधात लढून हे आपल्या गुलामगिरीचं जग बदलण्यासाठी मातंग समाजानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेला आंबेडकरवाद स्वीकारणं हेच खरं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना खरे अभिवादन होईल. खरं अण्णाभाऊ साठे फक्त जग बदल घालून घाव एवढ्यापुरतंच नाही बाबा, भरपूर लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे म्हणा आपल्या कवनाची सुरुवात करत असताना म्हणतात, प्रथम नमो आंबेडकरा, MD PhD डॉक्टरा. अनिष्ट रूढी परंपरेवरती घाव घालताना आणि तो मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला संदेश देताना अण्णाभाऊ साठे म्हणतात, म्हसोबाला दिली सोडचिठ्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी म्हसोबाला सोडचिठ्ठी दिली म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा इथली व्यवस्था नाकारली हे अण्णाभाऊ साठे सांगतात. बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अति सुंदर, नाव गाजतोय जगभर हे अण्णाभाऊ साठे म्हणतात. म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी साहित्याचा शोध बोध आणि वेध घेणारे साहित्यिक होते. आणि म्हणून बाबांनो आज अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतिदिनानिमित्तानं हे त्यांना अभिवादन करताना आज या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली जे बौद्ध मातंग समाजामध्ये जो ते निर्माण करण्याचा जो मनवादी षडयंत्राला जे आम्ही बळी पडत आहोत. अरे आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून न मिळणारं लाभार्थी बनण्यापेक्षा, आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून न मिळणारे लाभधारक बनण्यापेक्षा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आंबेडकरवादी विचाराचे वारसदार बनूया. काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून न मिळणारे लाभधारक बनण्यापेक्षा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आंबेडकरवादी विचाराचे चळवळीचे वारसदार बनू. हेच खरे अण्णाभाऊ साठेंना अभिवादन होईल. आणखी एक अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ ही कथा लिहिली. अनेक जण म्हणतात की कुठं अण्णाभाऊ साठेंनी धर्मांतर केले. अरे धर्मांतर केलं नाही तर अण्णाभाऊ साठेंनी धर्मव्यवस्था सुद्धा नाकारली ना. आणि धर्मव्यवस्था नाकारली म्हणजेच ते एक प्रकारची धम्मक्रांतीच ना. धर्मांतराचा अर्थ काय तर प्रस्थापित धर्मव्यवस्था नाकारली. आणि अण्णाभाऊ साठेंनी प्रस्थापित धर्मव्यवस्थेला नाकारलेला. धनवंतांनी तसेच पिळले, धर्मांतांनी अखंड छळले हे म्हटलंय ना. त्यांनी बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली. बुद्धाची शपथ घेतल्यानंतर ती पाळावं लागते. बुद्धांच्या विचाराचा संस्काराचा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्यावरती होता. आणि म्हणून बुद्धाची शपथ घेताना बुद्धाची शपथ वाटेल ते झालं तर चालेल, पण बुद्धाच्या विचाराशी प्रतारणा करायची नाही. ही बुद्धांच्या विचाराचं महत्त्व सांगणारी कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिली. अण्णाभाऊ साठेंनी देवाची शपथ नावाची कथा नाही लिहिली. काय अण्णाभाऊ साठे यांनी बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली आणि बुद्धांच्या विचाराचं महत्त्व सांगितलं. तर अण्णाभाऊ साठे यांनी देवाची कथा नाही लिहिली, कारण देवाची शपथ नावाची कथा नाही लिहिली. कारण देवाची शपथ घेतली तरी तो शपथ पाळली जात नाही. देवाच्या 33 कोटी देवाची शपथ घेतली किंवा कुठल्याही देवाची शपथ घेतली तर ती काय पाळावीच असं काय म्हणा, ती पाळलीच जात नाही. कारण देव ही काल्पनिक गोष्ट आहे आणि काल्पनिक गोष्टीची शपथ घेतली तर ती कशाला पाळायची. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना हे माहीत होतं. पण बुद्ध हे अस्तित्व होतं. बुद्ध धम्म ही माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे. बुद्ध आणि धम्म इथल्या बहुजन समाजाचं खरं अस्तित्व आहे. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली. आणि म्हणून हा विचार होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जात स्वीकारा, जातीनं अण्णाभाऊला स्वीकारण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे हे आपल्या मातंग समाजाचे आहे म्हणून अण्णाभाऊला जवळ करण्यापेक्षा, अण्णाभाऊला स्वीकारण्यापेक्षा अण्णाभाऊ विचारानं आंबेडकरवादी होते आणि विचारानं आयुष्याच्या शेवटी आंबेडकरवादाचा संदेश देऊन
आयुष्याच्या शेवटी मरण्यापूर्वी आंबेडकरवादी विचाराचा संदेश दिला, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तो विचारधारा स्वीकारणं महत्त्वाचं आहे. म्हणून शेवटी जाता पुन्हा एकदा मी या माध्यमातून माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना, त्याच पद्धतीनं माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं आणि प्रजासत्ताक जनता परिषद या संघटनेच्या वतीनं मी लोकसाहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना मी माझं पहिला काव्यसंग्रह संघर्ष नावाच्या काव्यसंग्रहामधील माझी अण्णाभाऊ साठे यांच्यावरची कविता या माध्यमातून मी सादर करून, मी व्यक्त करून मी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो आहे. कवितेच्या हेडलाईन आहे काय? प्रतिगामी शब्द प्रभूंचा बाप. काय कवितेचं हेडलाईन आहे, नाव आहे प्रतिगामी शब्द प्रभूंचा बाप. कारण प्रतिगामी शब्द प्रभूनं तुम्ही रचली महाकाव्ये सोन्याचा घास खाणारांची. काय प्रतिगामी शब्द प्रभूनं तुम्ही रचली महाकाव्ये सोन्याचा घास खाणारांची, मौमौ गादीवर लोळणाऱ्यांची, सोन्याचा मौमौ गादीवर लोळणाऱ्यांची. पण गाव कुसाबाहेर दलितांचं जीवन तुमच्या काव्याचा विषय झालाच नाही. त्यासाठी मांगवाड्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये एकही माईचा लाल पैदा झाला नाही की जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नैतिकतेची लेखणीच्या नैतिकतेची उंची गाठू शकेल. आणि म्हणून मी माझ्या कवितेचं नाव दिलेलं आहे प्रतिगामी शब्द प्रभूंचा बाप. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. काय अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. लेखणीतून साकारणारा दलित शोषित कष्टकरी जीवनाचा तू इतिहास होतास. प्रतिगामी शब्द प्रभूंनी रचली पुराण धर्मग्रंथ महाकाव्ये उच्चवर्णीयांच्या हिताचे आणि गुलाम केले गावकुसाबाहेर जीवनाला. त्या जीवनाला शब्दबद्ध करणारा तू आवाज होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. जीवनाच्या अनुभवातून शिक्षण तू घेतले, वास्तवतेचे चटके सहन करीत दलित शोषित कष्टकरी समाजाच्या वास्तवतेचं चित्र साहित्यातून साकारले. त्या वास्तव जीवनाचा तू न्याय होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. प्रस्थापित संस्कृतीला बळी ठरलेल्या माणसाच्या बंडाचा तो इतिहासकार कथाकार होतास. प्रस्थापित संस्कृतीला बळी ठरलेल्या माणसाच्या बंडाचा तू कथाकार होतास. व्यवस्थेनं गांजलेल्या समाजाचा आवाज बुलंद करणारा, हजार वर्ष मेलेल्या मनात क्रांतीचं गीत पेटवणारा तू लोकशाहीर होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आधारले नसून दलितांच्या तळहातावर तरलेले आहे असे गरजून सांगणारा, प्रस्थापित समाज व्यवस्थेचे वास्तव चित्र मांडणारा तू एक सिद्धांत होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. आयुष्यभर कम्युनिस्टमध्ये वावरला. काय आयुष्यभर कम्युनिस्टामध्ये वावरला. आयुष्याच्या शेवटी तुला आंबेडकरी प्रकाश दिसला. मग त्या प्रकाशाचा वाहक बनलास. जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव असे ठासून सांगणारा मनुवादी व्यवस्थेच्या मुळावर घातलेला तू प्रभावी घाव होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. कल्पनेचे पंख लावून कधीच भरारी मारली नाही. कल्पनेचे पंख लावून कधीच भरारी मारली नाहीस. जे जे पाहिले अनुभवले भोगले ते ते लिहित होतास, लिहित गेलास. आंबेडकरवा तुझ्या साहित्याचा आविष्कार बनवलास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. लेखणीतून साकारणारा दलित शोषित कष्टकरी जीवनाचा तू इतिहास होतास.